नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशांतर्गत विमान प्रवासासाठी पारपत्र किंवा आधार कार्ड अनिवार्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांची ओळख पटणं महत्वाचं असून या पार्श्वभूमीवर वाईट वागणूक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रवाशांची स्वतंत्र यादी बनवण्याचं काम सुरू असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 3 महिन्यात विमान तिकिटाचं आरक्षण करताना पारपत्र किंवा आधार कार्ड आवश्यक केलं जाण्याची शक्यता आहे. भारत डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपतींच्या हस्ते लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेच्या विजेत्यांची सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्राहकांसाठी 1 कोटी, 50 लाख आणि 25 लाख रुपयांच्या पुरस्कारांची तर व्यापाऱ्यांसाठी 50 लाख, 25 लाख आणि 12 लाख रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या 14 एप्रिलला नागपूर इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गोहत्येसंदर्भातील कायदा संपूर्ण देशभरात लागू केला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. गोहत्येच्या कारणावरून झालेली कोणत्याही प्रकारची हिंसा ही या कायद्याच्या मूळ उद्देशाला काळिमा फासणारी असल्याचं ते म्हणाले. भगवान महावीरांची जयंती ही आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित होण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे. महावीर जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भगवान महावीरांचा अनेकांतवाद जगाला समृद्धी आणि विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आणि शासकीय हमी देण्याबाबत येत्या 15 दिवसात धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. साखर उद्योगाच्या प्रश्नासंदर्भात आज मुंबई इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. साखर कारखान्यांचे स्वनिर्मित विजेचे दर आणि वीज खरेदी कराबाबत ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती नेमून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आज उन्नत शेती समृद्ध अभियानाच्या कार्यशाळेचं उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते झालं. या कार्यशाळेत अभियानाची व्याप्ती, स्वरूप, कृषी विकासासाठीच्या योजना, खरीप हंगामाची तयारी अशा अनेक विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. राज्यातल्या अनेक भागातून शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निषेधार्थ 11 ते 26 एप्रिल दरम्यान 15 दिवसांचं विशेष अभियान राबवलं जाणार आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात वरुड काझी इथं झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमाराच्या निषेधार्थ येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबाद दौऱ्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच किसान सभेच्या वतीनं निदर्शनं करण्यात येणार असल्याचं भाकप नेते कॉम्रेड राम बाहेती यांनी सांगितलं. जातीय व्यवस्था ही देशासाठी घातक असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं. धोंडीराम माने विकास प्रबोधिनीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं झालेल्या 10व्या गुणीजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कोणत्याही प्रगत राष्ट्राची समृद्धी ही गुणीजनांच्या सामर्थ्यावर अवलंबून असल्याचं मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केलं. यावेळी कवी फ.मु. शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. धोंडीराम माने उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार उत्तम कोळगावकर, सुशीलकुमार शिंदे, रवींद्र कोकारे यांना, तर गंगाबाई माने कृतज्ञता पुरस्कारानं हिंदी साहित्यिक माधव सोनटक्के, कृषीतज्ञ त्र्यंबक पाथरीकर, उद्योजक राजाभाऊ निर्मळ यांना गौरवण्यात आलं. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं विविध मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात नागपूर पुणे, नागपूर अमृतसर या वातानुकूलित विशेष गाड्यांचा समावेश आहे. नागपूर पुणे ही गाडी येत्या 11 तारखेपासून 2 मे पर्यंत, तर नागपूर अमृतसर ही गाडी उद्यापासून 1 मे पर्यंत चालणार आहे. या कालावधीत या गाड्यांच्या 8 फेऱ्या होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून